तर जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या नवीन आणि खतरनाक व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आज फायनली मी तुमच्यासाठी वास्तुशांती व्हिडिओ एडिटिंगवर एकदम कडक असं ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे भावांनो. तुम्ही या ठिकाणी पुढे पाहू शकता, एकदम खतरनाकशी डिझाईन झालेली आहे भावांनो. तर भावांनो, या ठिकाणी झिप फाईल एक्स्ट्रा केल्यानंतर तुमच्यासमोर असा काहीसा इंटरफेस येईल भावांनो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारची झिप फाईल मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तिथून तुम्ही इझिली या ठिकाणी डाउनलोड करू शकता भावांनो. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 4 फोल्डर मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. यामध्ये BG टेम्पलेट्स आहे, PLV फाईल आहे, PNG आहे आणि त्यानंतर सॉन्ग आहे. यामध्ये BG टेम्पलेट्समध्ये 2 टेम्पलेट्स, या ठिकाणी जे बॅकग्राऊंड टेम्पलेट्स आहे, त्यानंतर या ठिकाणी फ्लॉवरचं टेम्पलेट तुम्ही बघितलं असेल डिझाईनमध्ये, ते फ्लॉवरचं टेम्पलेटसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर जो दुसरा फोल्डर आहे त्यामध्ये या ठिकाणी वास्तुशांतीच्या या ठिकाणी ज्या 5 PLV फाईल आहे, जे 5 स्लॉट आहेत, तर 5 स्लॉटच्या 5 PLV फाईल मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ते इझिली तुमच्या या ठिकाणी पिक्सेलमध्ये ओपन करून तुम्ही या ठिकाणी इझिली एडिट करू शकताय. त्यानंतर मी तुम्हाला प्रेफरन्ससाठी या ठिकाणी 5 PNG या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले भावना, जेणेकरून कशा प्रकारची PLV फाईल आहे हे तुम्हाला कळून जाईल भावना. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारची PLV फाईल आहे. यामध्ये तुम्हाला या PNG फाईल आहेत. तर अशा प्रकारची ही जी PNG फाईल पाहून तुम्हाला या ठिकाणी कळायचं असं की कशा प्रकारच्या PLV फाईल आपल्या असणार आहे, कशा प्रकारची त्याची अलाइनमेंट असणार आहे. त्यानंतर भावना तुम्ही या ठिकाणी पुढे तुम्हाला या ठिकाणी एक सॉन्ग मी प्रोव्हाइड केलेलं भावना, आणि भावना हे सॉन्ग तुम्हाला या ठिकाणी कुठेही भेटणार नाही भावना. एकदम प्रायव्हेट असं सॉन्ग आहे, मला शोधायला खूप दिवस गेले. एकदम कडक असं सॉन्ग आहे आणि स्पेशली सत्यनारायण महापूजेसाठी हे स्पेशली सॉन्ग आहे. तर भावना, आता आपण आपल्या एडिटिंगला या ठिकाणी सुरुवात करूया भावना. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्या काइनमास्टर ॲपवर जायचे. तर आपण या ठिकाणी काइनमास्टर ॲपच्या या ठिकाणी मेन विंडोवर जाऊन आपल्या एडिटिंगला या ठिकाणी सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपलं काइनमास्टर ॲप या ठिकाणी इझिली ओपन करून घेऊया आणि मग आपल्या एडिटिंगला या ठिकाणी सुरुवात करूया. तर आपण या ठिकाणी आपल्या काइनमास्टरच्या मेनू विंडोवर आलेलो आहे. तर भावना, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल सिलेक्ट ॲक्सेप्ट रेशो. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 16.9, 9.16 आणि 1/1चा जो रेशो दिसतोय, त्यामध्ये जो आपल्याला 9.16चा जो रेशो तो या ठिकाणी इझिली सिलेक्ट करून घ्यायचा. 9.16च्या रेशोवर मी टच केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा काहीसा इंटरफेस येईल भावना. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी यामध्ये मीडिया कोपऱ्यात या ठिकाणी मीडिया, ऑडिओ, व्हॉईस लेअर अशा प्रकारचे ऑप्शन दिसत असतील भावना. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मीडियाचे ऑप्शनवर इझिली टच करायचे. मीडियाचे ऑप्शनवर गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी वास्तुशांती 2023चं या ठिकाणी जे BG टेम्पलेटचं जो फोल्डर आहे, तर तो फोल्डर या ठिकाणी शो होऊन जाईल. तर BG टेम्पलेटच्या फोल्डरवर शो केल्यानंतर जे पहिलं आपलं मेन बॅकग्राऊंड आहे, तर ते आपण इझिली इम्पोर्ट करून घ्यायचं यामध्ये. तर इम्पोर्ट करून घेतल्याच्या नंतर ओकेच्या ऑप्शनवर टच करायचं. तर तुम्ही पाहू शकता एकदम कडक असं बॅकग्राऊंड टेम्पलेट मी तुम्हाला या ठिकाणी एडिट करून प्रोव्हाइड केलेले आहे भावांनो. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी इझिली यामध्ये जे आपल्या लेअर्स आहे पुढचे, तर त्या लेअर्स या ठिकाणी सिलेक्ट करायचे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लेअरच्या ऑप्शनवर टच करायचं आहे आणि लेअरच्या ऑप्शनवर टच केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मीडिया नावाचा जो ऑप्शन 1 नंबरचा दिसत असेल, तर त्यावर टच करायचं. मीडियाच्या ऑप्शनवर टच केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी फोल्डर जो आहे तो या ठिकाणी चूज करून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी PNGचे जे फोल्डर आहे तर त्यामध्ये आलेलो आहे. तर सर्वात पहिल्यांदा जी आपल्याला PNG यूज करायची, तर ती PNG कोठे आहे, तर ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा शोधून घेऊ. गणपती बाप्पाची ही जी PNG आहे, तर ती पहिल्यांदा आपल्याला इथे ॲड करून घ्यायची. इझिली आपण त्यावर टच केल्याच्या नंतर इझिली आपली PNG या ठिकाणी यामध्ये ॲड होऊन गेलेली आहे भावनो. तर ॲड झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जी कटचा जो ऑप्शन दिसतोय, त्याच्या शेजारी जो ऑप्शन आहे स्क्वेअरचा, तर त्या स्क्वेअरच्या ऑप्शनवर या ठिकाणी टच करायचे आणि टच केल्याच्या नंतर या ठिकाणी स्प्लिट स्क्रीन फुल करून घ्यायची. स्प्लिट स्क्रीन फुल केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमची इझिली स्क्रीन सेट होऊन जाईल. स्क्रीन सेट झाल्याच्या नंतर या ठिकाणी 7 सेकंदावर आपण याला सेट करतो. 7 सेकंदावर याला इझिली सेट करून घ्यायचे. 7 सेकंदावर याला सेट केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी लेअरच्या ऑप्शनवर टच करायचे. लेअरच्या ऑप्शनवर टच केल्याच्या नंतर जो तुमचा फोल्डर आहे तो फोल्डर तुम्हाला या ठिकाणी चूज करून घ्यायचा. फोल्डर चूज केल्याच्या नंतर तुम्ही इझिली या ठिकाणी जे आपलं पुढचं जे टेम्पलेट्स आहेत, तर ते या ठिकाणी ॲड करून घ्यायचे. तर पुढचं जे आपलं टेम्पलेट्स आहेत ते या ठिकाणी मी पहिल्यांदा या ठिकाणी ते शोधून घेतो आणि त्यानंतर ते आपण ॲड करूया. तर जे पुढचं जे टेम्पलेट्स आहेत, तर टेम्पलेट्स PNG आहे, तर ते आपण या ठिकाणी इथे ॲड करून घेतोय. तर हे पुढचं टेम्पलेट ॲड करताना या ठिकाणी मध्ये थोडीशी या ठिकाणी स्पेस सोडायची, जेणेकरून जे आपल्याला पुढे इफेक्ट मारायचे त्यामध्ये आपल्याला कोणता प्रॉब्लेम येणार नाही. याला सुद्धा या ठिकाणी स्प्लिट स्क्रीन करून घ्यायचं. स्प्लिट स्क्रीन केल्याच्या नंतर याला या ठिकाणी 10 सेकंदावर आपल्याला या ठिकाणी ठेवायचे.
मॅक्झिमम 10 ते 9 सेकंदावर आपण ठेवू शकतो याला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी लेअरच्या ऑप्शनवर टच करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी जो पुढची लेअर आहे तर ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी इथे पहिल्यांदा जे तिसरी लेअर आहे तर ती PNG लेअर आपल्याला या ठिकाणी टाकायची. तर इथे प्लसच्या ऑप्शनवर मी टच करतो. प्लसच्या ऑप्शनवर टच केल्याच्यानंतर इझिली या ठिकाणी इथे ही लेअर या ठिकाणी इम्पोर्ट होऊन जाईल आणि या ठिकाणी इथे सुद्धा याला थोडीशी मध्ये या ठिकाणी स्पेस सोडायची आणि या ठिकाणी 10 सेकंदावर इझिली या ठिकाणी याला सेट करून घ्यायची. 10 सेकंदावर सेट करायचे आणि 10 सेकंदावर या ठिकाणी मॅक्झिमम तुम्ही 10 किंवा 9 मध्ये सुद्धा या ठिकाणी सेट करू शकताय. पण या ठिकाणी 10 सेकंदावर केल्याच्या नंतर जे आपले इफेक्ट पडतात त्यामध्ये एकदम कडक अशी सुटसुटीत अशी आपली डिझाईन या ठिकाणी दिसते, जेणेकरून जास्तीत जास्त अशी फास्ट डिझाईन दिसत नाही. तर यामध्ये स्क्वेअरच्या ऑप्शनवर पुन्हा या ठिकाणी टच करून आपल्याला या ठिकाणी स्प्लिट स्क्रीन करून घ्यायचं. स्प्लिट स्क्रीन केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. या ठिकाणी सर्व आपण स्प्लिट स्क्रीन केलेले. तर स्प्लिट स्क्रीन केल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी लेअरच्या ऑप्शनवर टच करायचे. लेअरच्या ऑप्शनवर टच केल्याच्यानंतर वास्तुशांती BG टेम्पलेट्सवर आपल्याला जायचे. जो फोल्डर आहे आपला तर त्यामध्ये गेल्याच्यानंतर जे आपली ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत तर ते जे टेम्पलेट्स एकदम कडक असं टेम्पलेट्स आपण प्रत्येक डिझाईनमध्ये ते यूज करत असतो. एकदम क्वालिटी असं टेम्पलेट्स आपल्या लग्नपत्रिकांमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल की आपण खूप वेळा ते टॅब्लेट्स यूज केले तर आणि एकदम कडक असं दिसतं. तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्रोमा कीवर टच करायचे. क्रोमा कीवर गेल्याच्यानंतर या ठिकाणी जे इनेबल आहे तर ते इनेबल करून घ्यायचे. इनेबल केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही पाहू शकता. मी एकदा प्ले करून दाखवतो कशा प्रकारे दिसते. तर प्ले केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी असं दिसतंय. तर याला थोडंसं आपण जे टॅब्लेट्स आहे तर त्याला आपण मोठं करून घ्यायचे. टेम्पलेट्सला आपण मोठं करून घेऊ जरा, जेणेकरून क्वालिटी जे आपल्याला एकदम क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर अशा प्रकारे आपण मोठं करून घेतलेला आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे या तिसऱ्या लेअरवर टच करायचं आणि तिसऱ्या लेअरची जो शेवटचा भाग आहे तर तिसऱ्या लेअरच्या शेवटच्या टोकाला यायचे. तर तिसऱ्या लेअरच्या आपण शेवटच्या टोकाला आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा लेअरच्या ऑप्शनवर टच करायचं. मीडियाच्या ऑप्शनवर जायचं आणि PNGच्या फोल्डरमधून आपली जी पुढची PNG आहे तर ती आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायची. यामध्ये जी निमंत्रकची PNG तर ती आपण या ठिकाणी पहिल्यांदा ॲड करून घेऊ. निमंत्रकची PNG आपण इझिली ॲड केलेली आहे आणि याला या ठिकाणी 10 सेकंदावर या ठिकाणी सेट करायचं आहे. पुन्हा एकदा 10 सेकंदावर आपण या ठिकाणी इझिली सेट करतोय. तर 10 सेकंदावर सेट केल्याच्या नंतर अशा प्रकारे यामध्ये थोडासा स्पेस द्यायचा आहे. 10 सेकंदावर आपण सेट करून घेऊया आणि याला या ठिकाणी स्प्लिट स्क्रीन करून घ्यायचे. तर स्प्लिट स्क्रीन केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर आपलं निमंत्रक झालं, स्थळ झालं, त्यानंतर हे सर्व 4 लेअर झाल्यात. 4 लेअर आपल्या रेडी झालेलं आहे. त्यानंतर जी शेवटची लेअर आहे फॉर्मची लेअर जी आहे आपली तर आपण ती लेअर या ठिकाणी इम्पोर्ट करून घेऊयात. त्यासाठी पुन्हा एकदा सेम या ठिकाणी करायचं. तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवर टच करून मीडियाच्या ऑप्शनवर जायचं आणि मीडियाच्या ऑप्शनवरून या ठिकाणी PNG फोल्डरमध्ये जाऊन ती या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ती PNG या ठिकाणी इम्पोर्ट करून घ्यायची. तर आपण या ठिकाणी इम्पोर्ट करून घेऊया. तर आपण या ठिकाणी PNGची शेवटची 5वी लेअर आहे तर ती आपण इथे इम्पोर्ट करून घेतलेली आहे. तर याला 10 सेकंदावर आपण इझिली सेट करून टाकूया. 10 सेकंदावर सेट केल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं आपल्याला नेहमीसारखा स्पेस द्यायचा आहे, जेणेकरून जो मधला भाग आहे तो यामध्ये जो मोकळा राहील अशा प्रकारे आणि आपल्यालाही थोडं याला या ठिकाणी सोपं जाईल. अशा प्रकारे हा भाग आपल्याला थोडासा मोकळा ठेवायचा आहे. तर भाग एवढा भाग मोकळा ठेवला तर एकदम कडक असे इफेक्ट आपण या ठिकाणी देऊ शकतोय. तर यामध्ये आपल्याला स्प्लिट स्क्रीनवर या ठिकाणी टच करायचं आणि जे ऑप्शन आहे त्याच्या शेजारचा जो स्क्वेअर आहे त्यावर टच करून या ठिकाणी स्प्लिट स्क्रीन करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण आपला जो पहिला प्रोजेक्ट आहे तर तो पहिला प्रोजेक्ट या ठिकाणी रेडी केलेला आहे. तर बघू कशा प्रकारे. तर याला पहिल्यांदा आपल्याला जी पहिली लेअर आहे तर पहिल्या लेअरला महत्त्वाचं म्हणजे जो आपल्याला व्हिडिओ चालू होतो आहे, आपला व्हिडिओ जर स्टार्ट होतो तर स्टार्टला आपल्याला या ठिकाणी जो इन ॲनिमेशनमध्ये फेड इफेक्ट द्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला कोणताही इफेक्ट द्यायची गरज नाही. तर फेड इफेक्ट दिल्याच्यानंतर अशा प्रकारे कायचं तुमचा व्हिडिओ दिसेल आणि एकदम कडक क्वालिटीमध्ये तुमचा व्हिडिओ होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण लेअर सेट करून घेतलेले आहे आणि लेअर सेट करून घेतल्याच्या नंतर आपण या ठिकाणी जो राहिलेला टॅबलेटचा जो भाग आहे, लास्टचा जो भाग आहे तर तो आपण या ठिकाणी इझिली ट्रिम करून घेऊया. ट्रिम टू राईट प्ले हार्ट याच्यावर तुम्हाला या ठिकाणी टच करायचं आहे. टच केल्याच्या नंतर ओके करून द्यायचं तुम्हाला. ओके केल्याच्या नंतर आपला जो हा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे
तर हा प्रोजेक्ट जो रेडी झालेला आहे आपला, तर तो अर्धाच प्रोजेक्ट या ठिकाणी रेडी झालेला आहे. तर पहिल्यांदा हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी शेअरच्या ऑप्शनवर टच करून या ठिकाणी आपण या ठिकाणी सेटिंगमध्ये थोडासा चेंज केलेला आहे आता. तर FHD 1080Q 30 पल्स ठेवून अशा प्रकारची सेटिंग केलेली आहे आणि क्वालिटी हाय दिलेली आहे, जेणेकरून एकदम क्वालिटी असा व्हिडिओ दिसतो. तर भावना आधीची जी सेटिंग होती त्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम येत होते व्हिडिओला, त्यामुळे आपण या ठिकाणी ही सेटिंगसुद्धा या ठिकाणी चेंज केलेली आहे. यामध्ये तुम्हाला इझिली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट केल्याच्या नंतर आपल्याला जो पुढचा प्रोजेक्ट या ठिकाणी इफेक्ट टाकून या ठिकाणी एडिट करून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी इझिली या ठिकाणी आपला प्रोजेक्ट या ठिकाणी जो पाहिला आहे, तर तो आपण या ठिकाणी सेव्ह करून घेतलेला आहे, एक्सपोर्ट करून घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॅकला जायचं आहे. होम स्क्रीनला गेल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा सिलेक्ट ॲक्सेप्ट रेशो 9.16चा ॲक्सेप्ट रेशो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. 9.16चा रेशो सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा पुन्हा एकदा इंटरफेस दिसणार. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मीडियाच्या ऑप्शनवर टच करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवर टच केल्यानंतर काइनमास्टर प्रोजेक्टमधून आपला प्रोजेक्ट या ठिकाणी इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल, आपला प्रोजेक्ट येईल. तर त्याच्यानंतर मी या ठिकाणी याला फुल स्क्रीन केलं होतं, हाफ स्क्रीन करून घेतो. त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे प्रोजेक्ट आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी याचे 5 स्लॉट या ठिकाणी पाडायचे. तर आधी आपण या ठिकाणी यामध्ये प्रत्येक लेअरमध्ये जे अंतर ठेवलं होतं तर त्याचा वापर या ठिकाणी यामध्ये केला जातो. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण जो स्लॉट ठेवला होता मध्ये मोकळा भाग, तर तो या ठिकाणी क्लीन झालेला आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कटच्या ऑप्शनवर टच करायचे आणि स्प्लिट ॲट प्ले हॅट करायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पुढे सुद्धा अशाच प्रकारची कृती करायची. तर 5ही स्लॉट मी या ठिकाणी इझिली एडिट करून कटिंग करून घेतो. हा सुद्धा स्लॉट तशाच प्रकारे या ठिकाणी जो व्हाईट पार्ट आपल्याला शोधायचा आहे यामध्ये, तर 5ही मी कटिंग करतो आणि त्यानंतर आपण या ठिकाणी इफेक्ट टाकायला या ठिकाणी इझिली सुरुवात करू. यामध्ये 5 स्लॉट यामध्ये जे आपण मध्ये जागा सोडतो तर त्यामध्ये इकडचं टेक्स्ट या ठिकाणी इफेक्ट पडताना तिकडच्या ज्या इफेक्टमध्ये ते ॲड होत नाही, जेणेकरून आपलं डिझाईन एकदम क्वालिटी अशा प्रकारचे दिसते. तर मी या ठिकाणी 5 स्लॉट पाडतो पहिल्यांदा. तर आपण या ठिकाणी 5 स्लॉट पाडून घेतलेले. तर यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी इफेक्ट्स ॲड करायचे. तर इफेक्ट्स ॲड करण्यासाठी तुम्हाला जो मधला स्क्वेअर दिसत असेल त्यामध्ये प्रत्येक स्लॉटच्या मध्ये एक स्क्वेअर पडलेला आहे. तर स्क्वेअर दिसत असेल त्याच्यावर या ठिकाणी टच करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल ट्रान्झॅक्शन इफेक्टचा या ठिकाणी जो चार्ट आहे या ठिकाणी आपल्यासमोर ओपन झाला आहे. यामध्ये आपण खूप सारे या ठिकाणी जे इफेक्ट्स आहे तर ते इफेक्ट्स या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेले. तुम्ही सुद्धा या ठिकाणी गेट मोरच्या ऑप्शनवर टच करून इझिली खूप सारे इफेक्ट या ठिकानी यामध्ये इम्पोर्ट करू शकता काइनमास्टरमध्ये. तर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी याला एक स्वॅपी रॅप नावाचा स्पीडी रॅप नावाचा इफेक्ट आहे, तर तो आपण या ठिकाणी पहिल्यांदा ॲड करतो. तर स्पीडी रॅप नावाचा इफेक्ट 01 तर तो आपण यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो दुसरा इफेक्ट टाकायचा आहे तर दुसऱ्या लेअरला स्पीडी रॅपचाच आपण इफेक्ट टाकतोय. स्पीडी रॅप 02 नावाचा इफेक्ट आहे, तर तो आपण यामध्ये ॲड करतोय. स्पीडी रॅप नावाचा जो दुसरा इफेक्ट आहे तो सुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या लेअरच्या शेवटच्या टोकाला जायचं आहे. तर तिसऱ्या लेअरच्या शेवटच्या टोकाला गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी क्रोमॅटिक झूम नावाचा या ठिकाणी इफेक्ट यामध्ये दिसून जाईल. तुम्ही सुद्धा या ठिकाणी इझिली इम्पोर्ट करू शकता. यामध्ये जो 03 नावाचा इफेक्ट आहे एकदम क्वालिटी असा इफेक्ट आहे. क्रोमॅटिक झूम नावाचा 03चा इफेक्ट आहे, एकदम नादखुळा असा इफेक्ट आहे. तो आपण इथे ॲड करून घेतो आणि 04 सुद्धा एकदम क्वालिटी आणि नादखुळा असा इफेक्ट आहे. यामध्ये 04 सुद्धा आपण या ठिकाणी ॲड करून घेतोय भावना. यामध्ये तुम्हाला खूप सारे इफेक्ट भेटून जातात काइनमास्टरच्या. जे काइनमास्टरचं जे स्टोअर आहे तर गेट मोर स्टोअरमध्ये तुम्हाला खूप सारे इफेक्ट भेटून जातील. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे ऑफिशियल सॉन्ग आहे तर ते आपल्याला ॲड करायचं आहे. तर मी तुम्हाला एकदम कडक असं क्वालिटी सॉन्ग दिलेलं आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी इझिली इम्पोर्ट करून घेऊ शकताय. या ठिकाणी तुम्हाला इथे सॉन्गसुद्धा या ठिकाणी भेटून जाईल, त्यामधून तुम्ही या ठिकाणी इम्पोर्ट करून घेऊ शकता. तर आपण या ठिकाणी सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेलं आहे, या ठिकाणी सॉन्ग टाकून घेतलेलं आहे. तर भाऊ आता आपण या ठिकाणी सॉन्ग प्ले करून बघूया कशा प्रकारे दिसते. तर कॉपीराईट क्लेममुळे आपण जरा पिच कमी करून घेऊया या सॉन्गचं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी इझिली तुम्ही पाहू शकता एकदम ही सॉन्गसुद्धा एकदम इझिली सेट झालेले. तर याच्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ इम्पोर्ट केल्याच्यानंतर आपण पहिल्यांदा संपूर्ण या ठिकाणी जो व्हिडिओ आहे तर तो आपण या ठिकाणी आयडेंटिफाय करून घ्यायचा की कुठे काय राहिलेलं नाही, की कुठे काय बाकी राहिलेलं नाही,
कुठे इफेक्ट बसलेला नाही ते सर्व या ठिकाणी चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ या ठिकाणी इझिली या ठिकाणी इम्पोर्ट करून घ्यायचा. तर संपूर्ण व्हिडिओ आपला झालेला आहे. हे तुम्ही पाहू शकता एकदम सॉन्गसुद्धा चांगल्या रीतीने या ठिकाणी सेट झालेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून आपल्याला या ठिकाणी आपला व्हिडिओ या ठिकाणी एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर जी आपण या ठिकाणी आधीच्या प्रोजेक्टला जी सेटिंग वापरली होती भावनो, ती सेटिंग आपल्याला या ठिकाणी इथे दिसून जाईल भावनो. आणि भावनो एकदा सेटिंग सेट केली की परत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सेट करावं लागत नाही, ती सेटिंग तशीच राहते मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला या ठिकाणी आवडला असेल तर भावनो आजच्या व्हिडिओला या ठिकाणी नक्की लाईक करा भावनो आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच या ठिकाणी वास्तुशांतीचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे भावनो. आणि आत्तापर्यंत आपण या ठिकाणी वास्तुशांती व्हिडिओ एडिटिंगवर कोणता व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता. आणि पहिल्यांदाच तुमच्या आग्रहास्तवर एकदम कडक असा व्हिडिओ तुमच्यासाठी फुल स्क्रीनमध्ये या ठिकाणी यूट्यूबवर अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कुठेच भेटणार नाही भावनो, नक्की फुल स्क्रीनमध्ये. तर भावनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा भावनो आणि जास्तीत जास्त लाईक करा. अजूनही कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर भावनो नक्की सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भावनो आपण एक्सपोर्टला टाकूया व्हिडिओ. तर भावनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.